नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस शुभ आणि आनंदमय जाओ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती ही आहे की देव तुमच्यावर कसे प्रसन्न आहेत। ठीक आहे, हे तुमच्या देवघरातून कसं ओळखावं। ठीक आहे, जिथे कुठे तुम्ही देवघराची स्थापना केली आहेत, ठीक आहे, त्यातून कसं ओळखावं की देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत। ठीक आहे, अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। पहिला संकेत हा आहे, तुम्ही प्रज्वलित केला आहात आणि त्यानंतर ना थोड्या वेळानंतर तुम्ही बघताय तर त्याची ज्योत तुम्हाला खूप खूप उंचावलेली दिसते आणि खूप वाढलेली दिसते। तर ह्याचा अर्थ ना जे काही तुम्ही पूजापाठ केली आहे ती देवांनी स्वीकारलेली आहे। कारण बघा, जेव्हा तुम्ही दिवा लावलात तेव्हा ती वात नॉर्मलच होती आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला अचानक दिसते आहे की त्याची ज्योत वाढलेली आहे, थोडीशी वरती गेलेली तुम्हाला दिसत आहे आणि तुमचं लक्ष तिथे गेलं आहे। ह्याचा अर्थ ना ही तुम्ही पूजापाठ सेवा केली आहेत ती देवांनी स्वीकारली आहे। ठीक आहे, हे पहिला संकेत हा आहे। देवघराच्या बाजूला किंवा जिथे कुठे तुम्ही देवघर तुमचं ठेवलं आहे, ठीक आहे, तुम्ही अगरबत्ती किंवा धूपदीप लावलेला नाही आहे आणि अचानक तुम्हाला ना सुगंध येतोय, एकदम छान दरवळलेला सुगंध येतोय आणि एकदम तुम्हाला शांती वाटते अचानक। ह्याचा अर्थ ना तुमच्यावरती देव प्रसन्न आहेत। ठीक आहे, त्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही काहीतरी देवासमोर साखर किंवा फुलं पाणी या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत आणि तुम्हाला अचानक त्या हललेल्या थोड्याशा वाटल्या। ह्याचा अर्थ हा आहे की देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आहे ना, जर तुम्हाला स्वप्नात बघा, स्वप्नात जर देव येत आहेत, स्पेशली स्वामी, माता लक्ष्मी, विष्णुदेव, ठीक आहे, तुम्हाला कमळ दिसतंय, ठीक आहे, सफेद फूल, सोनं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या स्वप्नात येत आहेत ना, ह्याचा अर्थ देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला काहीतरी ना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। ठीक आहे, बघा, आर्थिक स्थिती तुमची बरोबर नाही आहे, ठीक आहे, पण ना कुठून तरी ना पैशाची व्यवस्था झाली आहे। ह्याचा अर्थ हा आहे की देवांची साथ आहे तुमच्यासोबत सदैव। तुमचे खर्च खूप वाढले आहेत पण तुमच्याकडे तेवढे पुरेसा पैसा नाही आहे। ठीक आहे, अर्थ हा आहे की तुमच्यावरती सदैव लक्ष्मी मातेची कृपा आहे। ठीक आहे, पैसा कुठून ना कुठून त्याची व्यवस्था होते आणि त्यावेळी तुम्हाला तो पैसा भेटतो। ह्याचा अर्थ हा आहे की लक्ष्मी मातेची कृपा आहे तुमच्यावरती। ठीक आहे, आता बघा, तुम्ही काहीतरी ना संकल्प केला आहेत, ठीक आहे, आणि त्यामध्ये ना तुम्ही दिवा लावला आहेत आणि तिथे वातीमध्ये त्या दिवेमध्ये तुम्हाला फूल दिसते। तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की फूल दिसणं म्हणजे शुभ आहे। ठीक आहे, म्हणजे देव प्रसन्न आहेत, देवांनी ती पूजा आराधना जी आपण केली आहे ती स्वीकारली आहे। हे दिव्याचं त्या वातीचं काय करावं हे मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, बघा, चंदन जर तुम्हाला प्युअर चंदन भेटलं ना तर तुम्ही घेऊ शकता पावडर, किंवा लाकडी चंदन घ्या, असं तुम्ही उगाळू शकता आणि त्यामध्ये ना तुम्हाला थोडेसे तांदळाचे दाणे हे टाकायचे आहेत आणि ते उगाळायचं आहे। ठीक आहे, ते उगाळल्यानंतर आहे ना ते ज्या वातीत जे फूल बनलं आहे बघा, नयन बनतात, ठीक आहे, त्यानंतर हार्ट शेप येतो, वेगळ्या पद्धतीचा एक फुलाचा आकारसुद्धा येतो। तर ती वात घ्यायची आहे, त्या चंदनामध्ये ती मिक्स करायची आहे आणि टिक्का आहे ना तुम्ही रोज तुमच्या माथेवर, ठीक आहे, नजर दोष कोणा छोट्या मुलांना किंवा तुम्हाला लागली असेल तर तुम्ही टिक्का लावतो नजरेचा, ठीक आहे, कानाच्या मागे, तर ते तिथे तुम्ही लावू शकता। ठीक आहे, बायकांनी बघा आपण सिंदूर जिथे लावतो किंवा माथ्यावरती सुद्धा लावू शकता, म्हणजे दिसणार नाही अशा ठिकाणी सुद्धा लावू शकता तुम्ही। ठीक आहे, किंवा तुम्ही गळ्याच्या इथे लावू शकता। तुमची तरी नवीन गोष्ट घेतली आहेत, म्हणजे जर तुम्ही गाडी घेतली आहे, तुम्ही घर घेतलं आहेत, ठीक आहे, तर तुम्ही तो टिक्का लावू शकता। गाडीला सुद्धा टिक्का लावू शकता, घरात एंटर केल्यानंतर बाजूला सुद्धा तुम्ही तो टिक्का लावू शकता। जिथे कुठे जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तिकडे सुद्धा तुम्ही लावू शकता हा टिक्का, तुमच्या टेबलवरती किंवा तुमच्या खुर्चीवरती दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता। ठीक आहे, तर हे काय करतं माहिती आहे, हे आपल्याला ना एक सुरक्षा कवच देतं।
जी काही नकारात्मकता आहे, चुकीच्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत आहेत किंवा होत आहेत किंवा तुम्हाला त्रासदायक वाटत आहेत, तर त्याच्यापासून तुमचा बचाव होतो. तर हे एक सुरक्षा कवच म्हणून तुमच्यासाठी काम करतं. ठीक आहे. तर म्हणून ती वात जी असते ती कधीच फेकू नये आणि त्या वातीचा अशा प्रकारे तुम्ही त्याचा टिळक करावा. ठीक आहे. जर तुमच्या वातीमध्ये, जर तुमच्या दिव्यामध्ये जर फूल निर्माण होत असेल तर हे अतिशय शुभदायक घटना ही आहे. ठीक आहे. म्हणजे देव तुमच्यावरती इतके प्रसन्न आहेत की ते तुम्हाला एक संकेत देत आहेत आणि ह्याचा मागचा जो उद्देश आहे तो हा आहे की तुम्हाला आता ना भक्ती वाढवायची. नित्यसेवेमध्ये जर तुम्ही 1 माळा करत असाल तर ती 2 माळा, 3 माळा अशी हळूहळू भक्ती तुमची वाढवायची आहे. हा देव तुमच्या देवघरात संकेत देतात आणि जर तुम्ही अशी कुठली मांडणी वेगळी केली असेल आणि त्यात तुम्हाला जर दिव्यामध्ये फूल दिसलं, फुलाचा आकार दिसला, हार्टचा आकार दिसला, दिलचा आकार म्हणजे दिसला किंवा मग 2 नयन असे तुम्हाला दिसत आहेत, तर खूपच शुभ आहे. आणि तुम्हाला जी काही तुमची मनोकामना तुम्ही तिथे सांगितली आहेत, संकल्प केला आहे, स्वामींनी त्याच्यावरती होकार दिलेला आहे आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यातून हे कळतं आपल्याला. ठीक आहे. तर हेच छोटे छोटे संकेत मला सांगायचे होते की देवघरात आणि स्पेशली जर दिव्यात फूल दिसत असेल तर त्याचं काय करावं. कारण की बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की शुभ आहे आणि देवांनी पूजा ही स्वीकारली आहे आणि त्या वातीचं काय करावं, ठीक आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. बिकॉज ती वात आपल्याला फेकायची नाही आहे. ठीक आहे. आणि त्या वातीचं असं तुम्हाला टिळक करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या वातीचा उपयोग करू शकता. ठीक आहे. हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच छोटे छोटे संकेत आज सांगायचे होते. व्हिडिओमार्फत तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.